कालची PDF मिळाली होती तुम्हाला? PDF पाठवला नव्हती ना? दिला होता PDF. बघून घ्या व्हॉट्सअप केला आहे ना. बनले त्यापैकी सर्वच प्रश्न नाही. अच्छा, आपला टॉपिक असेल नळ आणि टाकी. ठीक आहे, त्याच कन्सेप्टवर आधारित. तर नळ आणि टाकीमध्ये काय असेल समजून घेऊ आपण एक कन्सेप्ट. बघा, UPSC 2015 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. त्याला म्हटलेला दोन टाकी असणार आहेत. आता टाकी असे असेल, एक टाकी आणि दोन टाकी. ए टाकी, टाकीचे नाव आहे ए आणि हा आहे बी. ठीक आहे, टाकी भरत आहे म्हणजे हा एक प्रकारचा काम आहे. ठीक आहे, काम आहे. टाकी भरणं म्हणजे एक प्रकारचं काम आहे आणि हे काम कोण करत आहे? नळ. ठीक आहे, नळ आहे म्हणजे पाईप आपले काम करत आहे टाकी भरण्याचे. तर टाकी भरण्यासाठी आणि खाली करण्यासाठी असे दोन पाईप करणार. एक खाली करणार आणि एक कसं करणार? भरणार. किंवा दोन्ही टाकीला सोबतच भरणार किंवा दोन्ही म्हणजे काय, एक जी टाकी आहे, एक पाईप जो आहे तो 2 तासासाठी सुरू असणार आणि दुसरा जो पाईप आहे तो 3 तासासाठी सुरू असणार. काहीतरी कंडिशन दिली आहे. तर याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला? हे टाकीला भरत आहे, हे टाकीला भरत आहे म्हणजे पाणी असे येणार. आता हे टाकीला भरत आहे, हा एक पाईप आहे टाकीला भरत आहे, हा दुसरा पाईप आहे, दुसरा पाईप आहे, हा पण टाकीला भरत आहे, हा पण टाकीला भरत आहे. ठीक आहे, तर म्हणेल दोन्ही टाकी भरताना त्यांना एवढा वेळ लागतो. वेळाची गोष्ट आहे म्हणजे टाइमची गोष्ट आहे. तर काम करणं म्हणजे टाकी भरणं म्हणजे काम करणं आणि त्यांना लागणारा वेळ. ठीक आहे, तर दोन्ही गोष्टी इथे आलेल्या आहेत आणि म्हणूनच हा टॉपिक पूर्ण टाइम आणि वर्कच्या कन्सेप्टवर आहे. ठीक आहे, खूपच असं सोपा असं टॉपिक असेल. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचा की आपली टाइम जी असते ना ते वर्क इफिशियन्सीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. ठीक आहे, टाइम वर्क इफिशियन्सीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. वर्क इफिशियन्सी याला आपण म्हणू कार्यक्षमता. याला कार्यक्षमता आणि ही असेल आपली वेळ. हे एक दुसऱ्याचे कसे असतात? हे म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचा, या फॉर्म्युल्यामध्ये एकच लक्षात ठेवायचा. इथे काय येणार आहे? इथे वर्क येणार आहे, टोटल वर्क. त्याला आपण म्हणू टोटल वर्क. पूर्ण काम म्हणजे टाकी भरण्याचे काम. ठीक आहे, हे जेवढे टाकी आपण भरतो तो इथे येणार आहे. तर हा आपला फॉर्म्युला असणार आहे. या फॉर्म्युल्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचा, ही टाइम असेल आणि हा वर्क इफिशियन्सी असेल. वर्क इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता आपल्याला म्हणून कार्यक्षमता आणि ही वेळ असेल. कार्यक्षमता आणि वेळमध्ये एक रिलेशन असेल तो असा, वेळ जर कमी लागत असेल तर कार्यक्षमता जास्त लागेल. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवायचा. दुसरा पॉईंट कसा असेल, जर वेळ जास्त लागत असेल तर कार्यक्षमता कशी असेल? कमी असेल. ठीक आहे, इमॅजिन करा थोडा वेळ. तुम्ही आपल्या जे मोटर असतात नाही का, पाईप पाणी भरण्याचे म्हणजे टाकी भरण्यासाठी मोटर असतात. मोटर लागलेली असतात. जसं एखाद्या शेतामध्ये मोटर लागलेली असेल तर 3 HP ची लागलेली म्हणजे तिच्या पॉवर जास्त असते. पाईप मोठा असते 3 HP ची. ठीक आहे, आणि घरगुती कामासाठी जे लागलेली असते ते 0 HP ची असते म्हणजे ते जे पाईप जे फोर्स असते त्याच्या कमी असते. ठीक आहे, तर बघा आता कार्य करण्याची क्षमता म्हणजे याच्या अगोदर आपण जो टॉपिक बघितला त्याच्यामध्ये एक छोटा बाळ येत होता कामाला. तर तो मुलगा 2च विटा लावायचा, 2च विट्याच्या काम करायचा. पण त्याचा जो वडील होता त्याची कार्यक्षमता जास्त होती तर तो 4 विटा लावायचा. बरोबर आहे, त्याच्यामध्ये म्हणजे कार्यक्षमता जास्त असेल तर तुम्ही जास्त काम करू शकता. पण ज्याची कार्यक्षमता जास्त असेल तो वेळ कमी. ठीक आहे, तर सेम कन्सेप्ट आपण आता इथे यूज करू. ठीक आहे, हा थोडासा नोट डाऊन करू.
2015 मध्ये विचारलेला प्रॉब्लेम आहे. ए आणि बी या दोन नळांनी एक टाकी स्वतंत्रपणे क्रमांक 20 आणि 30 मिनिटात भरू शकतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी पूर्ण भरली जाण्यास किती वेळ लागेल? हा प्रश्न आणि याच्या अगोदरचा टॉपिक टायमिंग वर्कचा प्रश्न दोन्ही सारखे आहेत. कसे बघा, आता याला त्यांना टाकी म्हटलेलं आहे, नळाची टाकी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर मी आता यांना असं म्हणेन ए आणि बी हे दोन व्यक्ती, ए आणि बी हे दोन व्यक्ती किंवा स्वतंत्रपणे 20 दिवसात आणि 30 दिवसात एखादा काम करू शकतात असा म्हणेल. पण इथे काय म्हटलेलं आहे ना, ए आणि बी हे दोन नळ एखादी टाकी एवढ्या म्हणजे 20 आणि 30 मिनिटात भरू शकतात. दोन्ही सारखे आहेत. ठीक आहे, तर ह्या टॉपिकद्वारे आपले जे पण कन्सेप्ट क्लिअर होतील ते पण आपल्याला अभ्यासक्रम प्रश्न बनतील. ठीक आहे, तर इथे दिलेला आहे ए न क्रमांक म्हणजे किती दिवसात भरलेला आहे, टाकी किती मिनिटात भरलेला आहे, पुन्हा किती मिनिटात भरलेला आहे, 30 मिनिटात. 30 मिनिटात. ठीक आहे, बघा ए न 30 मिनिटात भरलेला आहे एक टाकी आणि तेच टाकी बी न किती मिनिटात भरलेला आहे, 30 मिनिटात. तर याला आता आपण असं लिहू, ए न 20 मिनिटात भरलेला आहे, 20 मिनिटात भरलेला आहे आणि बी न किती मिनिटात भरलेला आहे, 30 मिनिटात भरलेला आहे. तर याचा आपण एलसीएम आता एलसीएम घेतल्याच्या नंतर इथे टाकीची कॅपॅसिटी कळेल आपल्याला, म्हणजे टाकीमध्ये किती लिटर पाणी आपण टाकू शकतो तो मिळेल. ठीक आहे, तर बघा हे 20 मिनिटात पाईप सुरू राहिला आणि हा स्वतंत्रपणे किती मिनिटं सुरू राहिला, 30 मिनिटं. तर यांच्याद्वारे दोन्ही टाकी भरण्यात आलेली आहे. ठीक आहे, स्वतंत्रपणे. तर बघा यांच्या एलसीएम घेऊ, तर सर्वात मोठा नंबर किती आहे इथे, 30 लिहू नये. ठीक आहे, 30 आहे मोठा नंबर, तर 30च्या टेबल म्हणून, पण तो 30च्या टेबल म्हणताना 20च्या आपण तिथे कंप्लीट भाग दिला पाहिजे. तर बघा असं बोलायचं, 30 × 30, 30 दुनी 60, 30 दुनी 90, पण 3 पर्यंत म्हणायचं म्हणजे तुमची उत्तर आहे. ठीक आहे, तर बघा 30 मध्ये 20चा भाग जाते का, नाही जात, पण 60 मध्ये 20चा भाग जाईल का, जाईल, म्हणजे आपला एलसीएम किती असेल, 60 असेल. तर इथे आपण काढू 60 एलसीएम निघाला. हा काय निघाला, तिथे टायमिंग वर्क मध्ये टोटल वर्क निघालं. आता हा 60 आपला इथे काय निघेल, हा असेल आपण टँकची टोटल कॅपॅसिटी 60 लिटर, म्हणजे त्यांनी 60 लिटर भरलेलं आहे. त्याला आपण असं म्हणून 60 लिटर फिल केलेलं आहे. हे टँकची कॅपॅसिटी झाली. बघा टँक मी ड्रॉ करून दिली, टँकची कॅपॅसिटी झाली. ठीक आहे, इथे टँकची कॅपॅसिटी निघाली. आता त्यांच्याद्वारे एका आता मिनिटांचा सवाल आहे, मिनिटांमध्ये, तर 20 मिनिटांमध्ये 60 लिटर पाणी ए टाकतो आणि 30 मिनिटांमध्ये 60 लिटर पाणी टाकतो. ठीक आहे, तर बघा यांची जे टाइमचा रेशो असेल ना, जो कमी टाइम घेईल, जो कमी म्हणजे कमी वेळ घेईल, तो जास्त पाणी टाकेल. ठीक आहे, कारण त्याचे बहुत जास्त असेल. तर बघा 60/20 करू आपण, तर 60/20 म्हणजे किती होईल बघा, 0 कपडा किती, 3 लिटर, म्हणजे प्रत्येक मिनिटाला 3 लिटर याला असं 3 लिटर प्रत्येक मिनिटाला 3 लिटर पाणी टाकतो. ठीक आहे, 3 लिटर पाणी टाकतो. थांबून द्या, मग बघूया. आणि बी जो आहे 60/30 म्हणजे किती येईल बघा, 2 लिटर प्रत्येक मिनिटाला पाणी टाकतो. प्रत्येक मिनिटाला 2 लिटर पाणी टाकतो. ठीक आहे, तर याच्यावरून आपल्याला यांची कॅपॅसिटी कळली. कॅपॅसिटी कळली. तर बघा ए एका मिनिटाला 3 लिटर पाणी टाकतो आणि बी एका मिनिटाला 2 लिटर पाणी टाकतो. तर त्यांना आपल्याला विचारलेलं आहे की दोन्ही नळ एका वेळी सुरू केल्या टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल. ठीक आहे, तर बघा एका मिनिटात 3 लिटर आणि हा एका मिनिटात 2 लिटर, तर 3 आणि 2 किती झाले, 5. 3 आणि 2 किती झाले, 5. टोटल किती कॅपॅसिटी आहे, 60 लिटर. तर A प्लस B बरोबर 3 आणि 2 बरोबर त्याला 5 लिटर फिल करतात. तर 60/5 जर आपण करू तर टोटल किती, 12 मिनिट आपलं उत्तर. 12 मिनिटं आपल्याला उत्तर. ठीक आहे, आणि मिनिटं काय आहे मग शॉर्टकट सांगतो.
जो कन्सेप्ट शिकला होता त्याचा अर्थ असा होता की आपला प्रश्न होता, मी कन्सेप्ट सांगितलं तुम्हाला की टाइम आणि कार्यक्षमता हे कसे असते त्यांची इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते. ठीक आहे. तर बघा इथे आपल्याला ही जी दिलेली आहे ही काय दिलेली आहे तुला तुम्ही टाइम मिनिटांमध्ये. ठीक आहे. मिनिटांमध्ये कन्फ्यूज होऊ नये. ठीक आहे. मिनिटांमध्ये. तर ए ची जी टाइम दिलेली आहे वेळ दिलेली आहे वेळ किंवा आपण याला टाइम म्हणू टाइम दिलेली आहे. ए ची वेळ किती दिलेली आहे पुन्हा 20 मिनिटं. किती दिलेली आहे 20 मिनिटं दिलेली आहे. मग बी ची वेळ किती दिलेली आहे पुन्हा 30 मिनिटं आहे दिलेली. तर हे आपली काय टाइम आहे वेळ. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा तुम्हाला सर्वच कळेल. ठीक आहे. तर हे वेळ आहे. वेळच्या विपरीत आपला उलटा कोण होते कार्यक्षमता वर्क करण्याची कार्यक्षमता म्हणजे स्टार्ट पाईप फिलअप करण्याची कार्यक्षमता. तर बघा हे 20 मिनिटं आणि हा किती आहे 30 मिनिटं. हा वेळ दिलेला आहे. तर कार्यक्षमता याच्या उलटा होईल. तर बघा याला मी का शून्य शून्य कापू शकतो का याचा जर रेशो बनवला मी दोन्हीचा तर हा किती बनेल 2:3. रेशो किती बनला 2:3. ए आणि बी चा रेशो किती बनला 2:3. पण हा 2:3 जो रेशो आहे हा कशाचा रेशो आहे त्याचा वेळेचा. तर हा रेशो वेळेचा आहे. तर कार्यक्षमतेचा रेशो काय होईल उलटा होईल. कारण वेळ आणि कार्यक्षमता कशी असते उलटी असते. ठीक आहे. तर बघा ए आणि बी यांची कार्यक्षमता जी असेल ती उलटी होऊन जाईल म्हणजे 3:2 त्याच्यावरून कळलं तुम्हाला कसा हा 3:2. मग त्यांना म्हटलेलं आहे दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी पूर्ण भरली जाण्यास किती वेळ लागतो. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास तर बघा हा 3 लिटर पाणी टाकतो 3 लिटर आणि हा 2 लिटर पाणी टाकतो 2 लिटर पाणी टाकतो. ठीक आहे. 2 लिटर पाणी टाकतो. तर हा टोटल किती वेळ लागतो 5 लिटर. हा 5 लिटर होईल. आता या 5 लिटरनं आपल्याला याची एफिशियन्सी काढावी लागेल टोटल. तर मला म्हणजे हा सांगायचा होता तुम्हाला की हा वेळ आणि कार्यक्षमता कशी असतात एकमेकांचे उलटे असतात. ठीक आहे. तर बघा याच्यात 2 मिनिटं आणि याच्यात 3 मिनिटं याच्यात तुम्ही एलसीएम घेऊन टाका. याचा एलसीएम जर आपण घेतला तर किती होईल 60 होईल. याचं 60 होईल म्हणजे 60 लिटरची टाकी होती. पण 3 आणि 2 मिळून 5 लिटर 60 डिवाइड बाय 5 जर आपण केला तर उत्तर आपल्याला किती 12 मिनिटे. तुम्ही असं पण शॉर्टकट मध्ये त्याला सॉल्व करू शकता. कळलं तुम्हाला. दुसरा प्रश्न बघू. त्याला लिहितात का आणि कोणते अभ्यास करता प्रश्न सॉल्व करण्यासाठी इथे असते ना आर्य संप्रदायामध्ये ते घेऊन द्यायचं. ठीक आहे. प्रॅक्टिस करायची. हा थोडासा नवीन कन्सेप्ट आहे सांगून देतो. ठीक आहे. बघा
बघा आता याच्यामध्ये त्यांना म्हटलेलं आहे, तर आपण एकच शिकला की ज्याला जास्त वेळ लागेल, ज्याला जास्त वेळ लागेल त्याची कार्यक्षमता कशी असेल, कमी असेल, आणि जो कमी वेळ घेईल त्याची कार्य करण्याची क्षमता कशी असेल, जास्त असेल. ठीक आहे. तर बघा इथे त्यांना काय म्हटलेलं आहे, एला 10 तास लागतात. एला किती तास लागतात, 10 तास, आणि बीला किती लागतात, 15 तास. म्हणजे वेळ जास्त कोण घेत आहे, तर बी घेत आहे. वेळ जास्त बी घेत आहे, तर कार्यक्षमता कशी असेल, त्याची कमी असेल. आणि कमी असण्यासाठी असेल कारण तो खाली करणारा पाईप. आता एखादा माणूस लॉजिक लावा की खाली करणारा मोठा पाईप आहे आणि भरणारा छोटा असेल, तर टाकी कधी भरेल का, कधीच भरणार. कारण मोठा खाली करत आहे ना सोबत सोबत. तरी टाकी भरण्यासाठी आपला जो भरणारा पाईप आहे तो मोठा असायला, म्हणजे त्याची कार्यक्षमता जे खाली करणार आहे त्याच्यापेक्षा कशी असायला, म्हणजे जास्त असायला. ठीक आहे. तेव्हाच तर तो भरेल ना, खाली होईल तरी चालते. आणि खाली होणारे पाईप कसे असतात, तर ते पाईप लावलेले असतात, पण कधी कधी लिकेज असतो नाही का, एखाद्या टाकी लिकेज असतो, राईट. म्हणजे एखादा पंप भरत आहे पण तो थोडा थोडा गुणगुण म्हणजे पाणी बाहेर जातं. ठीक आहे. त्याला एम्प्टी पाईप म्हणतो आपण, खाली करणारा पाईप. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा ए न 10 तासात भरते, 10 तासात भरते. मग त्याच्यानंतर बी दिलेला आहे, बी न किती तासात खाली गेले, 15 तास. तर आता खाली गेले म्हणून त्याला काय करायचं, इथं असं साईन लावायचं. हा मायनस साईन नाही आहे, तो डॅश लावून दिला. हे डॅश मला सांगत आहे की हा पाईप कसा आहे, खाली करणार, हा खाली करणार. मग याच्या एलसीएम सांगा किती, मोठा नंबर कोणता आहे, 15. तर 15 मोठा नंबर आहे, तर 15 चे टेबल उघडू आपण, 15 चे टेबल. 15 दुनी 30. त्या 30 मध्ये 10 चा भाग जाते का, जाते. 60 पण घेऊ शकतात. ठीक आहे. 60 पण जरी घेतला तरी उत्तर तेवढा. तर याचा टोटल जो उत्तर येईल तुम्ही घेत एलसीएम किती येईल, 30. म्हणजे ती टाकी जी आहे 30 लिटरची, 30 लिटरची टाकी, 30 लिटरची टाकी. कळला का, म्हणजे टाकी आहे 30 लिटरची टाकी आहे. तर त्या 30 ला 10 न भागाकार करून टाका. 30 ला 10 न भाग दिला तर आपलं उत्तर किती येईल, तर 1 म्हणजे 3 मोजूला 3 लिटर. म्हणजे 3 लिटर प्रत्येक तासाला प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी टाकलं. ठीक आहे. मग बी आता रिकामा करते, इथून कळत आहे. तर प्रत्येक म्हणजे 30 लिटर कंप्लीट आहे, प्रत्येक तासाला आपल्याला काढायचे आहे, तर भागाकार करायचा 15 न, तर किती येईल आपलं 2. म्हणजे प्रत्येक तासाला 2 लिटर प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी तो काय करताय, खाली करताय. कारण हा एम्प्टी करताय, रिकामा करताय, खाली करताय. तर बघा आता 30 लिटर त्यानंतर समोर म्हटलेलं आहे, दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास, म्हणजे सोबतच सुरू केले, दोन्ही नळ सोबतच सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल. भरायचे किती आहे तिला, 30 लिटर. 30 लिटर पिला म्हणजे टाकी फुल होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा आता दोन्हीला सोबतच हे करायचं आहे, तर ए प्लस बी, पण बी हा खाली करणारा पाईप आहे, असं डॅश लावून द्यायचं. ठीक आहे. ए आणि बी मिळून तर याची कॅपॅसिटी किती आहे, एका तासाला 3 लिटर, हे 3 लिटर, आणि बीची किती आहे बोला, 2 लिटर. पण ते कशी आहे, खाली करणारी आहे म्हणून मायनस आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की प्लस केल्याचं नाही, ते कसं मायनस, म्हणजे मायनस का बरं येत आहे, कारण हा खाली करणार आहे म्हणून. तर 3 आणि 2 कोणी जर दिला तर उरला किती, 1. म्हणजे दोन्ही नळ जरी सुरू केला, हा 3 भरते आणि हा 2 खाली करते, तर एका तासामध्ये किती जाईल, 1 लिटर. एका तासामध्ये 1 लिटर, तर भरायच्या किती आहे, 30 लिटर. म्हणून आपण याला लिहू 30 भरायचे आहे, 30 भागिले 1 बरोबर 30 तास लागणार. 30 तासात टाकी भरेल. 30 तासात टाकी भरेल.
जो खाली करणारा पाईप असेल त्याला आपण डास लावतो, पण पंपिंग मध्ये ऊन येतो त्याला, ठीक आहे, कारण तो खाली करतो. आम्हाला ट्राय करा. आता बनवला होता त्याच्यासारखाच आहे पण 3 नळ आहे, ठीक आहे. ट्राय करायचं नाही आला तर मी सांगतो विचारा. पाईप ए आणि बी हे 5 आणि 6 तासामध्ये भरतात, ती काही प्रकारची भरतात. पाईप सी एमटी करतो किती तासामध्ये 12 तासामध्ये, ठीक आहे. तर एच्या दिलेला आहे ए किती 5 तासात 5 तास असं कंप्लीट लिहू नये, ठीक आहे. तास वगैरे काही लिहायचे नाही, आता मी शिकवत आहो म्हणून काही लिहायची गरज नाही, फक्त 5 लिहायचा. आपल्याला कळते टाकी किती बोलत आहे म्हणून. मग बी जो आहे 6 तास लिहितो 6 तास आणि सी जो आहे एमटी करतो म्हणून एमटीच्या साईन लावून द्यायचं, ठीक आहे. एमटीच्या साईन लावून द्यायचं. तर सी किती तासामध्ये खाली करतो त्याला 12 तासात 12 तासात. आपले बोलले कुठून येतात? अच्छा वेल्डर. ओके बघा आता प्रश्न सुरू झालेला आहे, ठीक आहे. टाकी नळ आणि टाकीविषयी प्रश्न आहे, ठीक आहे. तर सर्वात अगोदर एक टाकी आहे, त्या टाकीमध्ये 3 पाईप आहे. 3 पाईप एक भरण्याचं काम करतो, याचं नाव ए आहे. दुसरा इकडे बी लागलेला आहे, बी भरण्याचं काम करतो आणि तिसरा एक सी लागलेला आहे, तो खाली करण्याचं काम करतो, खाली करण्याचं काम करतो, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये ए बी भरत आहेत आणि सी खाली करत आहेत, ठीक आहे. त्यांच्या वेळ दिलेला आहे तुम्हाला. ए 5 तासामध्ये पूर्ण टाकी फुल करतो, पण ते टाकी किती लिटरची आहे अजून आपल्याला माहिती नाही. ती असं साईजची आहे, बघा असं साईज आहे. याच्यामध्ये किती लिटर पाणी आपल्याला माहिती नाही आहे, ठीक आहे. लिटर हे कंप्लीट टाकी एवढी टाकी आहे. ही टाकी इथे निघणार आहे, तर ते कसे निघेल ते बघू आपण आता. तर ए 5 तासामध्ये फिल करते, बी 6 तासामध्ये फिल करते आणि सी किती 12 तासामध्ये फिल करते, ठीक आहे. 12 तासात फिल करते, 6 तासात फिल करते, 6 तासात हा खाली करते म्हणून मी असं डॉट लावलाय, ठीक आहे. हा मायनस साइन आहे, हा खाली करणार आहे म्हणून डॉट लावला. तर आता 5, 6 आणि 12चा आपल्याला एलसीएम घ्यायचा. तर याच्यामध्ये सर्वात मोठा नंबर कोण आहे? 12. याच्यामध्ये सर्वात मोठा नंबर कोण आहे? 12. तर 12चे टेबल असं म्हणायचं की ज्याच्यामध्ये 5 आणि 6चा कंप्लीट भाग आहे. आपण एलसीएम बघायचं, इथे एलसीएम काढायचं, ठीक आहे. तर याचा एलसीएम आता आपण काढून टाकू. याचा एलसीएम काढू तर 12 × 12 12 मध्ये 5चा भाग येते का? नाही. 12 × 24 मध्ये 5चा भाग येते का? नाही. 12 × 36 मध्ये 5चा भाग येते का? नाही. मग 12 × 48 मध्ये 5चा भाग येते का? नाही. 12 × 5 = 60. 60 मध्ये 5चा भाग येते आणि 6चा येते. म्हणून याची जी कॅपॅसिटी निघणार आहे 60 लिटरची निघणार. 60 लिटर म्हणजे टाकीमध्ये पूर्ण पाणी जो भरलेला असेल तो कितीचा असेल? 60 लिटर.
क्लिअर झाला. आता 60 लिटर झाला. आता याची कॅपॅसिटी काढायची. म्हणजे एका तासाला प्रत्येकी 1 नळ किती पाणी लागतं तो आपल्याला काढायचा. तर 60 भागिले 5 करायचा. 60 भागिले 5 करायचा. 60 भागिले 5 आपण जर करू बघा, ए जो होता 5 तासात होता, बी जो होता 6 तासात होता आणि सी जो होता तो खाली करणारा होता 12 तासात होता. 12 तास. तर याचा एलसीएम घेऊ तर टाकीची कॅपॅसिटी निघेल 60 लिटर. 60 लिटर. 60 लिटर मध्ये टाकी पूर्ण फुल होईल. ठीक आहे. मग या 60 ला जो जसं सांगतो तसं करायचं. म्हणजे टाइम एंड वर्क आणि पाईपलाईन सिस्टम सर्व प्रॉब्लेम असेल जमतील. याच्यामध्ये पाईप म्हटलेला आहे, त्याच्यामध्ये वर्क करणं नाही. ए 5 तासामध्ये पूर्ण काम करतो, बी 6 तासात पूर्ण काम करतो, सी 12 तासात पूर्ण काम करतो असं म्हणतो. ठीक आहे. तर त्याचा पण एलसीएम किती निघेल 60. तर ते 60 लिटर लावण्याचं काम निघेल. पण आता पाणी भरण्याचं काम. तर 60 लिटर निघाला. या 60 ला 5 ने डिवाइड करायचा. 60 ला 5 ने डिवाइड करायचा तर किती येईल 12. तर 12 लिटर प्रत्येक तासाच्या मागे कोण भरतो ए भरतो. कळलं. आता मी याला शॉर्ट मध्ये लिहितो. ठीक आहे. तर बघा 60 भागिले 6 म्हणजे किती निघेल 10 लिटर येईल का. 60 भागिले 6 केला तर 6 आणि 6 कपला म्हणजे 10 लिटर प्रत्येक तासाला कोण भरेल बी भरेल. आणि सी 12 आणि 60 आहे तर 60 भागिले 12 तर 12 म्हणजे किती कपडे 5 लिटर प्रत्येक तासाला हा रिकामा करेल म्हणून सांगितलं. रिकामा करेल. ठीक आहे. तर आता म्हटलेलं आहे तिन्ही मिळून सोबत किती वेळामध्ये ते 60 लिटर पाणी भरते. ठीक आहे. म्हणजे पूर्ण टाकी भरते. तर बघा तिन्ही मिळून तिन्हीचे ऍडिशन करू. ए प्लस बी प्लस सी. पण हा सी खाली करणार आहे म्हणून साइन लावला. तर बघा ए एका तासात किती 12 जोडून टाका 12. बी एका तासात किती 10 आणि सी एका तासात किती आता मायनस लागेल कारण रिकामा करतो. सी एका तासात किती 5. क्लियर आहे 5. तर यांना वजा करून टाका. 10 आणि 12 22 झाले. 22 मधून 5 किती उरला किती 17. उरला 17 लिटर. 17 लिटर तिन्ही मिळून एका तासाला टाकली तर आपल्याला टोटल किती 60 भरायचा आहे. 60 भागिले 17. 17चा टेबल बघा 17 3 51 उरला किती 9 भागिले 17. आन्सर होत आहे का नाही. तर आपलं उत्तर किती येईल 3 तास 9/17 मिनिट. ठीक आहे. याला आपण असं अभ्यास करू 3 तास 9/17 मिनिट. हे मिनिट आहे आणि हा काय तास आहे. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. आलं तुमचं. ठीक आहे. लिहून टाका. बस शॉर्ट मध्ये करायचं आता. ठीक आहे. स्पीड वाढवा. मला येत आहे पण प्रॅक्टिस करायला लागते. आता कराटेवरती वगैरे त्यामध्ये चांगलं स्कोर करायचं. एखाद्या वेळेवर नाही येत काही आधीपासून तयारी. रिजनिंग आर्यचा प्रवाह केलं तर सफिशियंट आहे कुठलाही. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ब्लड रिलेशन आहे, डायरेक्शन आहे, कंपॅरिझन कोडिंग आहे, ते पहिल्याला आहे सिटिंग अरेंजमेंट आहे. हे सर्व करून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. यायला हवा आणि मग याचे लिमिटेड टॉपिक करायचे. जर आवडत नसेल मॅथ्स तर लिमिटेड टॉपिक. ठीक आहे. आवडते किंवा आवडते तर चांगली गोष्ट आहे पण कमीत कमी चांगल्या प्रकारे करायचं. एक्झामिनेशन क्वालिफाय करताना कधी पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही जायचं. जे लोक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातात ना त्यांना येत किती पण असेल तर त्यांचे एक्झाम क्वालिफाय करतात. कारण एक्झाम जे प्रिपरेशन किती करतात एक ऑफिसर बना. ठीक आहे. किंवा शासकीय कर्मचारी बना. तर शासकीय कर्मचारी बनण्यासाठी का बरं एक्झामिनेशन घेण्यात येतं. कारण आपल्यामध्ये जे कॅरेक्टर नावाची एक वस्तू असते. कॅरेक्टर म्हणजे आतील गुण. ठीक आहे. तुम्ही बाहेरून कसं दिसता याला मॅनेज होत नाही. त्या आतील गुण तुमच्यामध्ये किती चांगल्या प्रकारे आहेत म्हणजे किती तुम्ही शांत आहात. तुम्ही शिकला असाल गौतम बुद्ध वगैरे. ठीक आहे. तर किती शांत आहात तुमच्यामध्ये ते कॅरेक्टर किती प्रकारे म्हणजे तुमची डिसिप्लिन कशी आहे, तुमची कन्सिस्टन्सी कशी आहे या गोष्टी चेक केल्या जातात. आणि जे त्याच्यामध्ये असतील ना तोच या एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय होतो.
मग काही मुले मी असं पण बघितलं स्टुडंट माझे खूप हुशार होते, मॅथ्समध्ये एकदम तरबेज, मॅथ्स दिला की सोडून टाकायचे, मराठीचं काही सांगितलं की सोडून टाकायचे, पण अजूनही पेपर नाही निघाला. का बरं? ओव्हर कॉन्फिडन्स किंवा कॅरेक्टरलेस, म्हणजे एक डिसिप्लिन नाही त्यांच्यामध्ये, शिस्त नाही किंवा कन्सिस्टन्सी नाही, तर अशा लोकांचे पेपर नाही होत. हे दोन ऑब्जेक्ट गोष्टी मी केलेल्या, म्हणून कधी आपल्याला निगेटिव्ह नाही घ्यायचा, सतत अभ्यास करत राहायचा, म्हणजे ऑटोमॅटिकली आपली एक्झाम 2 वर्षात नाही झाली तर 3ऱ्या वर्षात नक्की होईल आणि आपल्याला मिळेल. कालच मी तुम्हाला सांगितलं की मोठा टार्गेट ठेवा, मोठा टार्गेट जरी नाही भेटला तर छोटा पण मिळेल. तर ह्या प्रकारे अभ्यास सतत करत राहायचा. सतत अभ्यास जर कराल तर ऑटोमॅटिकली ते डोक्यामध्ये आणि तुमची स्पीड पण वाढून येईल. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न घेऊ आपण आता. एक पाईप 3 तासात टाकी भरू शकते, टाकीमधून 2 आउटलेट पाईप आहेत, ते त्या संपूर्ण 7 आणि 10 तासामध्ये भरू शकतात. जर तिन्ही पाईप एका ठिकाणी उघडले, हा पण तसाच आहे पण म्हणत. ठीक आहे, ट्राय करा. आता आपण जो सोडवला त्याप्रमाणे, पण इथे 2 पाईप जे आहेत ना ते खाली करणार आहेत 7 आणि 10, त्याला खालीच्या साईडने सेम जसं मागचा प्रॉब्लेम बघू तुम्ही याला ट्राय करा. एलसीएम याच्या किती 10च्या पेपर म्हणा, 10 20 तर नाही येणार, 30 बी नाही येणार, 40 पण नाही येणार, 40 मग त्याच्यानंतर 50 नाही येणार, 60 नाही येणार, 60 मध्ये नाही येणार, 7 3 आणि 10 आहे. एलसीएम याच्या किती 7 3 1 210 आहे, 210 मोठा आहे, 210. एक शॉर्टकट सांगतो, एलसीएम ज्यावेळेस नाही घेत त्यावेळेस काय करायचं. ठीक आहे, पाण्याची बॉटली बघा. दोनशे 10 आहे, 210 ला 3 ने डिवाइड कराल तर किती येईल? 70 म्हणजे एका तासामध्ये 70 लिटर पाणी टाकेल. ठीक आहे, 70 लिटर पाणी टाकेल आणि मग दुसरा 7 ने डिवाइड कराल तर किती येईल? तो 30 लिटर खाली करेल. एका तासात 30 लिटर खाली करेल. आला का 30 लिटर? आला. मग तिसरा जो आहे 10, तर 10 म्हणजे किती? 21 लिटर खाली करेल. तर बघा खाली करणारे 2 पाईप आहेत, एक 30 वाला आणि एक 21 वाला. किती झाले? 51 झाले. 51 खाली होती पण भरणारा किती आहे? 70. तर 70 मधून 51 वजा करून टाका, किती? 19. बोलले 19 म्हणजे तिन्ही सोबत जर चालू कराल तर तासामागे 19 लिटर पाणी टाकायमध्ये, पण टाकायच्या किती आहे? 210. तर 210 ला 19 ने डिवाइड करा बरोबर. त्याचा सुटला प्रश्न म्हणजे समजला, एकदम शॉर्टकट मध्ये तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, एकदा बेसिक मध्ये बघा, याला शॉर्टकट मध्ये सांगतो मी तुम्हाला.
सरळ काही लिहायचं नाही, ठीक आहे. दुसरा 7 तास आणि तिसरा किती आहे 10 तास. पण एक खाली करणार आहे म्हणून सांगितलं, ठीक आहे. यांच्या एलसीएम घ्यायचा तर 200 किती झाला 10. आता एलसीएम कसं आहे, जर मॅक्स नाही होत असेल तर सरळ काय करायचं बघा, हा कसा आला, हा 210 कसा आला. जर हे नंबर मॅच होत नसतील, प्राइम नंबर असतील, प्राइम नंबर म्हणतात, ठीक आहे. प्राइम नंबर बोलला ना, प्राइम नंबर हा 3 प्राइम नंबर आहे, 7 प्राइम नंबर आहे आणि हा 10 वेगळा आहे. यांच्या आपण टेबल जर बोलू तर तो वेगळा आहे. अशा ठिकाणी काय करायचा, 3 च्या गुणिला 7 गुणिला 10 यांच्या मल्टिप्लाय एलसीएम करून घ्यायचा. जर लांबलं तर येत असेल तर असं लिहून ठेवायचं, एवढ्यात लिहून ठेवायचं, ठीक आहे. तर बघा उत्तर येईल कसं. आता थोड्या वेळासाठी आठवून घ्या, आज तुम्ही कॅल्क्युलेट केलं. आज जर नाही आला असता तर आपण असं लिहिलं असतं, 3 गुणिला 7 गुणिला 10 लिहिला असता. हे कॅपॅसिटी निघाली टँकची म्हणजे एवढं लिटर पाणी असतं. तर याला गुणाकार करत बसू नये, खूप वेळ लागेल, ठीक आहे. तर बघा याला कसं सॉल्व्ह करू. 3 न भागाकार करा, याला 3 न याला भागाकार करू. एकदा लिहून घेतो 3 7 गुणिला किती आहे 10. भागाकार केला 3 न तर 3 से 3 कपेल, 3 न 3 कपेल तर हा किती निघाला 7 × 70. त्याला सोपा आता, त्याला सोपा, त्याला मल्टिप्लाय न करता आपलं उत्तर लिहून द्या, ठीक आहे. 70 झाला. मग याला 7 ने डिवाइड करा तर 7 7 कपेल तर 10 आणि 3 किती झाले 30 लिटर झाले का 30 लिटर. तर हा 30 लिटर झाले, 30 लिटर झाले. हा 30 लिटर तासाला खाली करेल. मग बघा हा 10 होता, 10 ने 10 कॅन्सल तर 7 3 किती झाले 21 लिटर खाली करेल, 21 लिटर खाली करेल. त्याला आता तर आपल्याला कंडिशन म्हटलेलं आहे, तिन्ही मिळून ते टाकी किती तासात वाढते. तर टाकी कॅल्क्युलेट करू नये, बस एवढं लिहून ठेवायचं. तर मला तिन्ही मिळून तर याच्या ऍड करा, तिन्हीच्या ऍड करा तर किती होईल 51 वजा होतील 70 मधून 51 वजा होतील तर उरला किती 19 लिटर. 19 लिटर प्रत्येक तासाला, 19 लिटर प्रत्येक तासाला. तर भरायचं किती आहे टाकी भरायचं आपल्याला 3 गुणिला 7 गुणिला किती 10 भागिले किती आहे किती 19 आहे ते. पण आता तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. आता काही ऑप्शन नाही, का बरं ऑप्शन भेटला असता पण 19 ला कापणारा कोणताही नंबर इथं आहे नाही म्हणून आता तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर हा 210 भागिले 19 तर 19 10 10 190 होते. 19 10 10 किती होईल 190 होते. आणि मग अजून 190 मध्ये 19 टाकला आपण तर किती होईल 190 आणि 10 किती झाले 200 आणि मग अजून 9 टाकला तर किती झाला 209 झाले. म्हणजे 11 वेळेस कंप्लीट येईल, 11 वेळेस कंप्लीट येईल. 209 झाले, इथे आहे 210 तर उरला येईल आणि 19 ने भाग दिला तर एवढ्या तासामध्ये भरेल, तासात भरेल टाकी भरेल. एवढ्या 11 कंप्लीट 11 कंप्लीट 1 भागिले 19 तासात टाकी पूर्णपणे भरेल. कळलं लिहून टाक झालंय का या टॉपिकला सोडायचं नाही, त्याच्यावर तेच प्रश्न येतील. नळ किंवा टाकी किंवा टायमिंगवर से सारखा आहे. बघा आता आपण तुम्ही जर नाही अभ्यासला असाल तर हा 3 म्हणजे याला असं म्हणू ए हा 3 तासात काम करतो, बी हा 7 तासात काम करतो, सी हा 10 तासात काम करतो. तर तिन्ही मिळून टोटल काम काढून टाकायचं 210. जसं काढला आपण पाणी भरला तसं, ठीक आहे. 210 टोटल काम निघेल. टोटल कामला त्याच्या डेज असतील दिवस काम करतात, हे 3 दिवस काम करतो किंवा तास काम करतो. तर याला डिवाइड करा म्हणजे एका दिवसाचं काम किती मिळेल. हा बघा हा एका दिवसाचं काम मिळाला, एचा काम होता टायमिंगवरचा म्हणून काम मिळाला आणि पाईपचा आहे म्हणून 70 म्हणजे एका तासामध्ये 70 लिटर पाणी टाकतो असं याचा अर्थ होईल, ठीक आहे. मग याला पण डिवाइड करा 7 नंतर 30 लिटर निघेल आणि हा किती निघेल 21 लिटर निघेल. असं डिवाइड करून टाकायचा. मग जो जसा म्हणेल तसं करायचं. त्याला म्हटलं तिन्ही मिळून म्हणून आपण तिन्हीला मिळवला, तिन्ही मिळून टोटलला डिवाइड करायचं म्हणजे उत्तर येईल. मग कधी कधी तो म्हणेल की फक्त 2 पहिला आणि दुसरा मिळून तर यांना ऍड करायचं. पहिला आणि दुसरा मिळून हे सर्व काम किती दिवसात करतो तर त्याला डिवाइड करायचं. जशी कंडिशन देईल तसंच करायचं, ठीक आहे. कळलं. नेक्स्ट प्रश्न असेल बरोबर. एक मिनिट टाकी 10 तासात भरतो परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 14 तासात भरतो. आता टाकीला छिद्र असणं म्हणजेच काय. आता टाकीला छिद्र लागलेला असेल तर लिकेज होत असेल, ठीक आहे. लिकेज होत असेल तर 14 तासात भरतं म्हणत आहे.
जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी किती तासात रिकामी होईल? काय करा, समजून चला, ठीक आहे. मी वाचत आहे का? मॅथमॅटिक्स खूप सोपं असते, फक्त तुम्ही बरोबर अभ्यास करत नाही, म्हणजे समजत नाही. लँग्वेजला पकडला की सोपं जात असतं. सर्व मिनिंग इथं दडलेला आहे. त्या बघा, टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 14 तासात, याला जर पकडलं तर उत्तर आलं किती? 4 आला. ओके, ठीक आहे. 14 आणि 10च्या एचएम किती निघेल? 14 आणि 10च्या 140. ऑप्शनच नाही ना, काय मिळेल सांगा? खाली करताना पाहिजे बिलकुल. तर मग 10 तासात भरते म्हटलं की 14 मधून 10 करायला नाही, तसं नाही, ठीक आहे. ते सिंगल बी होता, सिंगल एकटा ए होता ना, एकटा ए होता ना, तर एकटा ए त्यानं 10 तासात म्हणजे तो पाईप भरला, टँक भरला, ठीक आहे. पण आता जेव्हा ए सुरू असेल ना तेव्हा बी पण सुरू असेल, आणि हे दोन्ही मिळून जेव्हा सुरू होते तेव्हा 14 तास लागले. तेव्हा 14 तास लागले. बघा काय म्हणत आहे, आता एखादी टाकी भरली असेल ना ती, किंवा भरत आहे, पण त्याच्या सोबत एक छोटासा छिद्र लागलेला आहे खाली, ठीक आहे. छोटासा छिद्र लागलेला आहे खाली, म्हणजे तिथे ए पाईप तर भरत आहे, पण सोबतच त्याला खाली करण्याचं काम कोण करत आहे? बी करत आहे. कशामुळे? छिद्रामुळे, एक लिकेजमुळे, ठीक आहे. तर लिकेजमुळे तो खाली करत आहे, तर म्हणत आहे की 14 तास लागले त्याला. तर त्या 14 तासामध्ये 2 व्यक्ती आहेत. कोण कोण आहेत? ए आणि बी. त्यापैकी बी काय करते? खाली करते, आणि ए काय करते? भरते. मग सेपरेटली दिलेलं आहे तुम्हाला, ए त्या टाकीला 10 तासात भरते, बी 10 तासात, ए त्या टाकीला 10 तासात भरते. तर 10 आणि 14च्या एचसीएम करून टाका. या तुम्ही किती झाले? 35 तास. ओके, घेऊ शकतो. ऑप्शन दिलेलं नाही का? 10 तास 14 40 आवळी 14 आवळी 10. बरोबर म्हटलं तुम्ही. बी 4 खाली करणार. तुमच्या किती आहे? 4 6 6 140 येस. त्यांना म्हटलेलं आहे का, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 14 तासात भरते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी भरलेली असेल म्हणजे तिला खाली करायची आहे, ठीक आहे. खाली करायचं, रिकामी करायची, आणि टाकी पूर्ण भरलेली असेल तर बघा सुरू ए बरोबर आपण घेतला किती? 10 तास. 10 तास ए 10 तास म्हणत आहे. समजून घ्यायला, एक टाकी लागलेली आहे, टाकीमध्ये एक नळ लागलेला आहे, ए तो भरत आहे, पाणी भरत आहे, आणि इथे एक छोटासा लिकेज आहे, त्याचं नाव आहे बी. तो पाणी असं खाली करत आहे, ठीक आहे, खाली करत आहे या प्रकारे. तर लिकेज आहे, तर यानं म्हटलेलं आहे ए 10 तासात टाकी भरते, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 14 तासात भरते. तर इथे ए प्लस बी येणार आहे. तिथे बी हा छिद्र असेल म्हणजे लिकेज असेल, त्याला म्हणून आपण असं डॉट लावून देऊ छोटासा, तो खाली करतो, ठीक आहे. तर याचा एचसीएम किती? 14 तास. याचा एचसीएम किती? 14 तास. 14 तास. तर बघा हा 14 तास आला, तर यांना आपण एचसीएम काढून टाकू. तर याचे एचसीएम किती? 140. म्हणजे त्या टाकीची जी कॅपॅसिटी आहे ती किती लिटरची आहे? ते किती लिटरची आहे? 140 लिटरची आहे. 140 लिटरची आहे. कळलं इथपर्यंत? 140 भागिला 10 जर केला तर हा किती निघणार आहे? 14 लिटर निघेल का? हा 14 लिटर निघाला. ए बरोबर 14 लिटर निघाला. ए बरोबर 14 लिटर निघाला. ए प्लस बी 14 तास किती निघाला? 10. हा
हा किती निघेल 10 निघाला का? मग मला एक सांगा बघा एक ना 14 लिटर भरते एका तासाला, पण एका तासाला ए आणि बी किती भरते 10. ठीक आहे, ए आणि बी किती भरते 10 भरते. तर याची व्हॅल्यू आपण इथे पुटअप करू. तर ए एकटा म्हणजे 14, ए एकटा म्हणजे 14. तर बघा a प्लस बी मिळून म्हणजे 10 भरते. तर b ची व्हॅल्यू किती येते? b ची व्हॅल्यू किती डोकं लावा किती 4 लिटर. ये 4 लिटर कसं म्हणजे 10 मायनस 14 करू. ठीक आहे, तर बघा हा टोटल किती आहे आपला 14. एक ता 14 एक ता 14 लिटर आहे, तर 14 लिटर भरते. त्यापैकी ए आणि बी ए प्लस बी हा जो खाली करणार आहे तो किती आहे 10 लिटर आहे. तर हा वजा करून टाकू इथून. तर बघा हा उणे 4 आहे. कसं हा ए आणि ए कॅन्सल होईल, इथं पण ए आहे आणि इथं पण ए आहे ना. ठीक आहे, तर ए इथे 14 लिटर आहे, ए इथे 14 लिटर आहे. तर इथे 14 लिटर आणावं लागेल तेव्हाच तर कॅन्सल होईल ना तो. तर 14 लिटर आणण्यासाठी आपल्याला 10 लिटर आहे. तर आपण काय करू त्याला एक्स्ट्रा जे 4 अजून आणू म्हणजे ते उणे आणत आहोत. म्हणजे बी ची व्हॅल्यू किती निघाली आहे इथे 4 लिटर. बी ची व्हॅल्यू किती निघाली आहे इथं 4 लिटर निघाली. बी ची व्हॅल्यू 4 लिटर. पण आप बी खाली करणार, बी काय करते खाली करणार. ठीक आहे, आता बी खाली करणार आहे तर त्याला म्हटलेलं आहे की या इथे 40 लिटरला केव्हा खाली करेल रिकामा करेल. ठीक आहे, तर हा किती तासामध्ये खाली करेल? तर 140 भागिला आपण 4 ने त्याला भाग करू तर टोटल किती येणार आहे मुला 4 ते 12. मग मुला कितीचा 2 आणि 8. तर 35 तासामध्ये खाली करेल. तुमचं उत्तर बरोबर. ठीक आहे, झालं तुमचं बरोबर काढलं. का मॅडम कुठे गेला होता? लेट झाला. अच्छा हे लॉजिकल प्रश्न आहेत सर्व असेच सुटते. फक्त तुम्हाला म्हणजे कन्सेप्ट समजला एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला की तुम्ही ओव्हरऑल कॅल्क्युलेट करू शकता की याचे 10 याचे 14 बस असेल. फक्त एलसीएम काढता यायला. आणि एलसीएम तुम्हाला सांगितलं जेव्हा प्राईम नंबर असतील तर त्यांच्या मल्टिप्लाय म्हणजेच काय असेल एलसीएम असेल. पण मल्टिप्लाय करायचा नाही, लिहून ठेवायचा, ऑटोमॅटिकली ते कॅन्सल होते आणि मग कॅल्क्युलेट करायचं. सोपं आहे. बनले का कालचे प्रश्न? फाईल मिळाली तुम्हाला? त्याच्यामध्ये होता जो तुमचा एक अल्टरनेटिव्ह होता. जर नाही काढला असेल तर विचारून टाकावा. ठीक आहे, तसंही आम्ही बँकिंगमध्ये मुलांना सांगतो की अल्टरनेटिव्ह वाला करायचं नाही, कारण तो वेळखाऊ आहे. वेळखाऊ प्रश्न आहे आणि तिथे त्यांची फाईट असते नॉलेजची नाही तर स्पीडची. तर आम्ही त्याला स्किप करायला लावतो. पण तुम्ही करायचं नाही कारण सोपं असते प्रश्न. ठीक आहे, मला वेळ मिळते ते झालेच पर्यंत. नेक्स्ट प्रश्न घेऊ. आपण म्हणायच्या प्रयत्न करा. At that time, you know, at the tank in 4 hours, due to leakage at the bottom, it is filled in 6 hours. When the tank is full, in how much time will it get used by the leakage? ग्रुप सी की 2018. आता आपण सोडवला होता त्याच प्रकारचा 4 आणि 6 च्या एलसीएम काढा. किती आला? 12 आले 12. तो सोपा प्रश्न आहे. तर बघा काय म्हणलाय पाण्याची टाकी भरायला एक नळाला 4 तास लागतात. याच्यातून आपल्याला असं पण म्हणता येईल बघा कसं मी एक कन्सेप्ट सांगितलं तुम्हाला टाइम अँड वर्क आणि पाइपलाईन सिस्टम मध्ये का वेळ आणि वर्क इफिशियन्सी हे कसे असतात एकमेकांचे इन्व्हर्स असतात. ठीक आहे, म्हणजे वेळ जर जास्त लागेल तर कार्यक्षमता कशी असेल कमी होईल, कार्यक्षमता कमी होईल. तेव्हा तर जास्त लागेल ना. म्हणजे बघा असं म्हणू आपण की एखादा एक मोठा माणूस कामाला आला होता, तो एका दिवशी 5 विटा लावतो. पण त्याच्या ठिकाणी आज म्हणजे एक छोटा बालक आलेला आहे, तो 2च विटा लावतो. का बरं? कारण याची इफिशियन्सी कार्यक्षमता कशी आहे कमी आहे. तर आता काम तर तेवढाच करायचं आहे, 5 विटा लावायच्या आहेत. पण या मुलांना किती लावलेला आहे 2च विटा लावल्या. मग 5 विटा लावण्यासाठी त्याला जास्त वेळ लागेल ना. आता तर हाच कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवायचा तर पूर्ण प्रश्न सुटतो. बघा आम्ही कसं करतो एक शॉर्ट मध्ये तो सांगतो मी. तुम्ही तसं करायचं नाही. याला ए ला 4 तास घेतला,
एनं 4 तास घेतला आणि हा तास म्हणजे त्याचा वेळ आहे, एचा वेळ आहे. तर याला इन शॉर्ट मध्ये आपण असं लिहू बघा, हा बेड जो आहे यांचा बेड दिलेला आहे, यांचा जो बेड दिलेला आहे एचा बेड दिलेला आहे किती 4 तास आणि बी चा जो बेड दिलेला आहे ए आणि बी मिळून जो बेड दिलेला आहे तो दिलेला आहे किती त्या 6 तास बेड दिलेला आहे. तर मला याच्यावरून असं म्हणता येईल बघा, याला जर मी कॅन्सल केलं, रेशो बनवला या दोन्हीचा ए आणि ए प्लस बी चा रेशो बनवला, तर याला जर मी कॅन्सल करेन तर 2:3 होईल का रेशो, वेळेचा रेशो किती होईल 2:3. आता वेळेचा रेशो 2:3 झाला तर कार्यक्षमतेचा जो रेशो असेल तो उलटा होतो, याचा उलट होते. तर बघा याच्या कार्यक्षमतेचा ए आणि ए प्लस बी चा जो रेशो असेल तो किती येईल 3:2, तो किती येईल 3:2. याच्यावरून खूप प्रॉब्लेम्स होतात, ठीक आहे. आता तो म्हणे याच्यामध्ये कंडिशन देते समानपाशी कंडिशन असेल तर पुढच्या प्रश्नामध्ये आपण बघू, पण हा कळला तर कसं म्हणतो, म्हणजे जे बेड निघेल त्या बेडच्या विपरीत असतो कार्यक्षमता, उलट करून द्यायचं त्यांच्या रेशो, म्हणजे त्याची कार्यक्षमता निघेल. तर याच्यावरून मला असं म्हणता येईल की हा पाईप ए जो आहे ना 3 लिटर पाणी टाकतो एका तासाला आणि ए प्लस बी मिळून किती टाकतो 2 टाकतो. तर इथे बघा हे ए प्लस बी दोन लोक आहेत, ते 2च लिटर कसे टाकतात प्रश्न असा आला, कारण एकटा ए तर 3 टाकतो ना, म्हणजे त्यामध्ये दडलेला आहे बी, तो काय करतो खाली करतो. आपल्याला कळल्या पाहिजे, याला 9 वाजता कळल्या पाहिजे. तर बघा ते आपल्याला इथून कळलं की हा बी प्रत्येक तासाला किती खाली करतो 1 खाली करतो, बरोबर आहे का, 1 खाली करतो. तर बघा इथूनच आपण काढू शकतो, याचा जर तुम्ही एलसीएम घेतला तर एलसीएम किती येईल 6 आहे, टोटल 6 आहे. तर त्याला म्हटलेलं आहे रिकामी होण्यास किती वेळ लागेल, रिकामी होण्यास किती वेळ लागेल, पण हा 6 आपण 2 ला कापला होता, 2 ला कापला होता म्हणून त्याला 2 ने मल्टिप्लाय करू तर किती येईल 12, हा 12 येईल. आणि याची जी कॅपॅसिटी होती ती किती होती 6 आहे का 12 आहे, 12 आहे, ठीक आहे. आपण हा कन्सेप्ट, हा आपला कन्सेप्ट बरोबर आहे, पण कुठला कुठे मग 3 आणि 2 6 झाले 12 8 ओके ठीक आहे. हा 12 झाला, ए प्लस बी मिळून होते 2, ठीक आहे, ए प्लस बी मिळून 2 होते. बी ची कॅपॅसिटी किती निघाली इथून 1 लिटर. तर 12 लिटर आपल्याला खाली करायचे आहे, तर किती एका तासाला एकच खाली करायचं, तर 12 लिटर कधी खाली करणार 12 तासात खाली. हा आपला प्रश्न बनला, ठीक आहे. जर असं नाही आला तुम्हाला तर सिंपल अशा प्रकारे सॉल्व करायचा. एक नट जो आहे ए 4 तासात खाली करतो, त्याला ए 4 तासात खाली करतो, ए 4 तासात खाली करतो, तास म्हणून टाकायचा. आणि बी जो आहे ए प्लस बी छिद्र असल्यामुळे त्याला ए प्लस बी लिहू आपण, ए प्लस बी त्याला 6 तास घेतो, यांच्या एलसीएम काढायचं तर किती 24, म्हणजे टँकची कॅपॅसिटी किती निघाली 24. या 24 आपण टायमिंग वर्क मध्ये टोटल वर्क काढत होतो, इथे 12 पण घेऊ शकतो, 12 घेऊ, ठीक आहे. ही छोटी छोटी एक का चालेल 24 नाही, ओके चला ठीक आहे 12 तुमच्यानुसार करा, ठीक आहे. तर किती 3 म्हणजे एका तासाला किती 3 आणि हा किती होईल एका तासाला किती होईल 2 होईल का 2. तर बघा एकटा माणूस एका तासाला 3 भरतो पाईप आणि हा ए प्लस बी दोन्ही मिळून 2 तास भरतो. याच्यावरून आपल्याला लॉजिक कळत आहे की बी हा खाली करणारा पाईप आहे आणि तो खाली करतो 1 लिटर प्रत्येक तासाला, 1 लिटर प्रत्येक तासाला. कळला आवाज तुम्हाला. तर म्हणत आहे की ते पूर्ण टाकी जे 12 लिटरची बनलेली आहे ते किती तासात रिकामी होईल. तर 12 पुन्हा आपण लिहूया, बी खाली करणारा पाईप आहे, 12 भागिले 1 लिटर बरोबर किती 12 तास, 12 तास लागणार, 12 तास लागणार. फक्त कळलं लिहून टाका. 24 पण लिहिता येते, ठीक आहे. 24 जर चुकीने लिहिल्या तरी त्याला क्रॉस करायचं नाही, फक्त कॅल्क्युलेशन होतं फरक एवढाच. हा जर 24 लिहिला असेल तर हा 6 ला असता आणि हा किती आला असता 4 ला, उत्तर तेवढंच. मॅथ्सची बुक सॉल्व करत असताना एकाच दिवशी कंप्लीट टॉपिक करू नये, ठीक आहे. ही चूक असेल मोठी. दर दिवशी काय करायचा थोडे खायचा, ठीक आहे, थोडे खायचा, म्हणजे 4-5 प्रश्न म्हणजे त्याला
सॉल्व्ह करायचे. त्यामुळे तुमचा इंटरेस्ट पण क्रिएट होईल आणि तो टॉपिक समजेल पण, दर दिवशी रिव्हिजन पण होईल. ठीक आहे. नाहीतर मला माहिती आहे तुम्ही कसं कर नाही, आज निपटून टाकतो नाही आला असं करायचं नाही आणि मग महिनाभर बघतच. त्यामुळे तुमचे कन्सेप्ट थोडेसे म्हणजे रिवाईज होत नाही. ठीक आहे. असं करून दर दिवशी 2-4 पासून सुरुवात. आणि डेफिनेटली तुम्हाला जर मोठा टार्गेट करायचा असेल याच्यामध्ये मॅथ्समध्ये तर लिमिटेड टॉपिक सिलेक्ट करा तुम्ही, त्याच्यामध्ये मास्टरी आणून टाका. म्हणजे कुठलाही प्रश्न पकडला तर तो सुटला पाहिजे. आणि ते टॉपिक कोणकोणते आहेत सांगतो तुम्हाला. पर्सेंटेज आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, मग त्याच्यानंतर रेशो अँड प्रपोर्शन आहे, एव्हरेज आहे. ठीक आहे. सिम्प्लिफिकेशन तर यायलाच हवं, सिम्प्लिफिकेशन करून घ्या. किंवा माझ्याकडे काही सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम आहेत तेवढे प्रॉब्लेम स्वतःहून करून घ्या. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेममध्ये मी गॅरंटेड देतो दुनियाचा कुठलाही प्रॉब्लेममध्ये, कारण ते जे प्रॉब्लेम ते बनवले तुम्ही तर तुमच्यासोबत कुठलाही प्रॉब्लेम नाही, कारण त्याच्यामध्ये सर्व स्किल आलेले आहे. ठीक आहे. तर ते प्रॉब्लेम आहेत माझ्याकडे मी देईल तुम्हाला. ठीक आहे. तर ते करून घ्या. तर सिम्प्लिफिकेशन एक टॉपिक, एव्हरेज, रेशो अँड प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, रेशो अँड प्रपोर्शन, एव्हरेज इन शॉर्टमध्ये लिहा. रेशो अँड प्रपोर्शन, एव्हरेज, प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, टाइम अँड वर्क, पायथन सिस्टम, SI CI झाले. टाइम अँड डिस्टन्स पण सोपा आहे पण अवघड जाते तुम्हाला, त्याला स्किप करू शकता तुम्ही, स्किप करू शकता. तर हे एवढे कोणता स्पीडवाला टाइम तोच म्हणतात. स्पीड आणि डिस्टन्स जो आहे ना टॉपिक तो थोडं लांब लचक आहे. कधी ट्रेनच्या विचारते जर नाही समजला कन्सेप्ट तर तुम्ही फसाल, कारण तिथे कसंही प्रश्न विचारते. 2 ट्रेन सोबत चालत असतील किंवा म्हणेल की 1-2 घंट्या अगोदरच निघाली, ते कुठेतरी रस्त्यात त्याला निघाली, मग 15 मिनिटाचा त्याला उसप दिला असं समथिंग, तर तो फसतो तुम्ही तिथे. ठीक आहे. तर तो जर नाही कळला तर सोडून द्यायचा. ट्रेनच्या आहे, मग त्यानंतर टाइम अँड डिस्टन्समध्ये तिथे मग टाइम अँड डिस्टन्सचे काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे गोडी चालली, तो माणूस तिथे 100 मीटरवर होता, मग तो इकडे आला म्हणजे जिकडून गोडी चालली त्याच्याकडे आला तर ते एवढ्या तासामध्ये भेटले, मग कंडिशन चेंज करेल. मग म्हणेल की तो जर इकडे त्याच्याकडे न येता दूर गेला असता आणि हा व्यक्ती कारनं त्याच्या कारची स्पीड दिलेली असते, तो जिथून गोडी चालवला तिथून त्याच्या विपरीत गेलेला असता तर आता त्यांच्यामधला डिस्टन्स किती असेल. तर अशा प्रॉब्लेमला तुम्ही गुंतला. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मग हा कराल किंवा जेव्हा तुम्हाला वाटला की माझा अभ्यास झालेला आहे तेव्हा मग त्या टॉपिकला प्रिपेअर करा. तर एकच हे आहे की कमी म्हणजे जो अभ्यास था त्याच्यात जास्त रिव्हिजन करा तर तुम्हाला सक्सेस मिळेल तिथे. नाहीतर आता मी एक ऑब्झर्व करत आहोत, मुले काय करतात, एक स्वतःची नोट्स बनवतात, पटकन रिव्हिजन म्हणजे अभ्यास करतात, अभ्यास पूर्ण होऊन जाते त्यांच्या, पण त्याला विचारतो रिव्हिजन किती जाते तर उत्तर काय मिळते त्याच्या 1 तास किंवा 2 तास. हा चुकीचा आहे. रिव्हिजन जास्त झालं. आणि तुमच्या जर एक्झामिनेशन समजा आता ऑगस्टमध्ये असेल तर आता जून सुरू आहे, तर या जूनमध्ये तुमचा फुल स्टॉप लागला पाहिजे अभ्यासाला. मग जुलै पूर्ण आणि ऑगस्ट जो उरलेला वेळ आहे त्या वेळामध्ये तुमचे सर्व जे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टच्या रिव्हिजन व्हायला. असं जर कराल तुम्ही तर तुमच्या एक्झाम निघेल. आणि मी तर 3दा PSI काढला आहे, 2020, 21 आणि 22 आणि 23 मध्ये रनिंग आहे. ठीक आहे. म्हणजे सुरू आहे त्याच्यात. आता ब्रह्मपुरमध्ये बसलेला आहे. तर मागच्या वेळेस केला असासाठी झाला की स्कोर एवढा आला त्याचा एकदम जबरदस्त 1000 स्कोर आलेला आहे त्याचा. त्याने एवढं स्कोर घेतला रिटर्नमध्ये, त्याला इंटरव्ह्यूमध्ये कमी जरी पडले तरी तो पास होता. आणि तो नागपूरला जे प्रिपरेशन करतात त्याला माहीत आहे याचा स्कोर किती आलेला आहे. ते स्वतःवरून आले आणि म्हणत की भारत पवार म्हणून त्याचं नाव आहे, वाशिमचा आहे तो, माझ्यासोबतच राहत होता. कमी अभ्यास करत होता, वाटत नव्हता की अभ्यास करा. कमी अभ्यास करत होता, स्वतःची नोट्स क्रिएट करत होता, जो त्याला नाही येत होता तो मेन्शन करत होता, नोट्स करत होता आणि त्या नोट्सला मग अभ्यास करत होता. अभ्यास केल्याच्यानंतर यूट्यूबवर सुद्धा म्हणजे खूप काही मटेरियल अवेलेबल आहे नाही का. तर त्याला झोपताना जर एखाद्या वेळेस झोप नाही लागत आपल्याला तर त्यावेळेस ते व्हिडिओ बघायचा. तुमचे एक हॅबिट आहे, तुम्ही काय करता एखादा सब्जेक्ट नाही समजला म्हणजे सुरुवातीला त्या व्हिडिओला अभ्यास करता. ते चुकीचे आहे, कारण तो व्हिडिओवाला आपल्या वतीनं सांगतो, ते तुम्हाला नाही समजलं. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरच काहीतरी बेसिक इन्फॉर्मेशन यायला हवं तेव्हा ते कळेल. आता समजा मला एखादा एक व्हिडिओवरून तो सांगत आहे की मुंबई हा पूर्व दिशेला आहे, त्याच्या बाजूला एक समुद्र आहे, समथिंग असं काहीतरी दिलेलं आहे. पण आता याच्या व्यतिरिक्त मला आजूबाजूला काय आहे म्हणून काहीच माहिती नाही. गोवा कुठे आहे किंवा कोल्हापूर कुठे आहे काहीच माहिती नाही. तो सांगेल तर मला कळेल का नाही ना. त्याच्या अगोदर मला दिसत आहे असणं महत्त्वाचं आहे ना की कोणत्या
तुला दिसेल काय आहे म्हणून थोडंफार जरी माहिती असेल तेव्हा मी तुला क्लिक करू शकतो की हा व्यक्ती जो सांगत आहे तो बरोबर सांगत आहे. तर व्हिडिओ सुरुवातीला बघायचा. व्हिडिओ केव्हा बघायचा? जेव्हा आपल्याला त्रास येतो की पुस्तक आता उघडायचं नाही, एक रिव्हिजन म्हणून त्या व्हिडिओचे हेल्प घ्यायचे, त्या प्रकारे तुमचा अभ्यास करायचा. कमी अभ्यासात पण रिव्हिजन करायचा. नेक्स्ट प्रश्न असेल आपला 3 नट XYZ एक टाकी 6 तासात भरतात. जेव्हा तिन्ही नट 2 तासासाठी सुरू केले आणि Z नट बंद केला तेव्हा X आणि Y नट उरलेली टाकी 7 तासात भरतात. तर एकटा Z नट ची टाकी किती वेळात भरते? कंडिशन टाकलेला आहे, कंडिशन बेसिस ट्राय करा. ठीक आहे. ए
हेलो, हाँ मैं उसको आई बीटा आपको भेजा है ना, तो उसकी चित्र लेके आप लोग भेजें। हाँ हाँ अच्छा ठीक है, वो कागज कर दीजिए और उसके बाद मैं देखूँगा, then उसके बाद उनको है ना, और उसमें एक और लिखा है, बघा याला इक्वेशन न बनवू आपण, तीन नट एक्स वाय व झेड एक टाकी 6 तासात भरतात। जेव्हा तिन्ही नट 2 तासासाठी सुरू केले आणि झेड नट बंद केला तेव्हा एक्स आणि वाय नट उरलेली टाकी 7 तासात भरतात। तर एकदा झेड नट ही टाकी किती वेळात भरेल? ठीक आहे, तर तिन्ही नट जे होते सुरुवातीला एक्स प्लस वाय प्लस झेड हे 2 तासासाठी स्टार्ट झाले, 2 तास, ठीक आहे, 2 तास प्लस मग उत्तर दिलेलं आहे त्यांना कंडिशन, ही पहिली कंडिशन दिलेली आहे, तिन्ही नट सुरू होते, झेड नट बंद केला, झेड बंद झाला तेव्हा एक्स वाय नट उरलेली टाकी 7 तासात भरतात। ठीक आहे, सर क्लास में हूँ, मैं कॉल करता आपको, क्लास में हूँ, मैं कॉल करता हूँ, ठीक है। बाकी उरलेली किती आहे? टाकी 7 तासात भरतात, कंप्लीट दिलेलं आहे ना 7, उरलेली टाकी एक्स वाय, एक्स प्लस वाय मिळून हे किती 7 तासात भरतात, 7 तासात भरतात। तर हा काय दिला आपण? टोटल वर्क, टोटल वर्क हा काय असेल? टोटल वर्क, टोटल वर्क असेल, इतका समजला का तुम्हाला? ब्रेक करून त्यांना म्हटलेलं आहे, ठीक आहे। टोटल वर्क म्हणजे 3 लोक 2 तासासाठी आणि मग उरलेले 2 लोक 7 तासासाठी, असं करून पूर्ण काम करतात, टोटल वर्क निघाला, ठीक आहे। मग त्यांना दुसरी कंडिशन अशी दिलेली आहे की 3 नट एक्स वाय झेड 6 तासात भरतात, एक्स प्लस वाय प्लस झेड हे 6 तासात भरतात, दोन्ही 6 तासात भरतात, म्हणजे तिन्ही मिळून 6 तासात कंप्लीट त्याला भरतात, ठीक आहे। टोटल वर्क वाय 2 तास, एक्स प्लस वाय 7 तास, 9 तास, एक्स प्लस वाय प्लस 2 तास, झेड तास, टोटल वर्क, टोटल वर्क, टोटल वर्क,
एलसीएम आलाय का तुमच्या उत्तर? आला किती कसं सांगितलं पुढे कशाचे एलसीएम हे 6 2 7 6 2 आणि 7 आणि त्याचा एलसीएम घेतला तर किती एलसीएम 42 84 एवढा किती 42 मध्ये हो 42 मध्ये 42 हा किती होईल एक किती होईल आपला 7 होईल एक आपला 7 होईल काळा कशा एक वेळेस एवढा जर आपण केलं तर लांबल्याच होईल मला असं वाटतं ठीक आहे तर आपण काय करू आपण हे बघा टोटल जे काम आहे तिन्ही लोक जे काम करतील आपण एलसीएम न काढता एखादा काम करणं एखादी टाकी बनवणं म्हणजे वन काम कंप्लीट होईल त्यापैकी आपलं काम झालेलं आहे बघा टोटल वर्क जो आहे आपला टोटल वर्क 6 तासाचा टोटल वर्क आहे आणि कंपॅरेटिव्हली जर यांना ब्रेक केला तर 2 तासासाठी यांनी काम केलं आणि x + y ने 7 तासासाठी काम केलं ठीक आहे 7 तासासाठी काम केलं तर हा टोटल वर्क मधून आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं असेल 9x + y + 5z टोटल वर्क निघाला आहे आणि टोटल वर्क किती आला आहे आपला 6 आपण 6 घेतला याला 6 घेतला टोटल वर्क 1 - 9x + y + 5z एलसीएम न बघू हा किती वेळ आपला 6 आणि हा किती वेळ 21 हा किती वेळ आपला 6 ठीक आहे आता हे तिन्हीचा निघाला आहे म्हणजे याच्यामध्ये कोण कोण आहे x + y + z आहे याच्यामध्ये कोण आहे 2 तासामध्ये x + y + z 2 तासासाठी येते आणि हा 6 हा तो लांबल्याचा आहे आणि बाकी जे होते 9 तासासाठी सुरू जेटला 2 तासामधून तुम्ही आपल्या वतीने ट्राय करा मी ट्राय करतो ठीक आहे तर ट्राय त्यांनी पण केलं तुम्ही कसं केलं चौदाला ना
नीट अभ्यास करू आपण. तर x प्लस वाय प्लस झेड बरोबर 6 टोटल म्हणजे 6 तासाचं काम आहे पूर्ण. तिन्ही सरळ चालू राहते. त्यापैकी आपल्याला दिलेलं आहे when the three work together for 2 hours मतलब x plus y plus z 2 तासासाठी सुरू झाले प्लस बाकी उरलेले x आणि y 7 तासासाठी x आणि y 7 तासासाठी सुरू झाले. तर 6 कंप्लीट ठीक आहे. आता हे 6 कंप्लीट असतील तर x plus y प्लस z यांच्याद्वारे केलेला जो काम असेल तो 1 असेल. ठीक आहे. तो काम किती असेल? 1 असेल. तर याची व्हॅल्यू आपण 1 मानू, कारण कोणताही काम x प्लस y तिन्ही सोबत करत असतील, एक टाकी छोटी असो किंवा मोठी असो, ते किती असेल? एक काम असेल. ठीक आहे. एक काम केलेलं असते. तर याची व्हॅल्यू आपण 1 पुट करू. 2 * 1 पुट करू. तर प्लस x प्लस y 7x प्लस y बरोबर किती निघाला? 6 निघाला. मग या 2 ला आपण इकडे ट्रान्सफर करू. इकडे ट्रान्सफर करू, प्लस मध्ये आहे ऋण होईल. तर 7x प्लस y बरोबर किती निघेल? 6 - 2 म्हणजे किती निघाला? 4 निघाला. ठीक आहे. तर x प्लस y बरोबर किती निघेल आपला? 4/7 निघेल. पर्यंत कळलं? x प्लस y बरोबर किती निघाला? 4/7 निघाला. तर मी तुम्हाला एक फ्रॅक्शन सांगितलं बघा. हां, टोटल वर्क आपला किती निघाला? इथे आता 7 निघाला. यानुसार टोटल वर्क किती निघाला? 7 निघाला. यापैकी x प्लस y ने किती केलेला आहे? 4 केलेला आहे. तर उरलेला काम कोण करेल? झेड करेल. आणि तो झेड बरोबर किती असेल? 3/7 असेल. ऑप्शन बघा, 3/7 असेल. तर 3/7 तर निघाला. In how many hours would it take Z alone to fill the tank? आपल्याला काय आलाय 14 कसा आलाय? इथपर्यंत बरोबर गेले आपण. मग समोर काय म्हणताय? झेड पास
यस आता मॅडम आला किती झालं तुला ना वीसच्या निघाला किती निघाला ते वीस किती निघाला 3/6 ठीक आहे आणि टोटल किती आहे 6 टोटलला 3/6 किती टाका हा मल्टिप्लाय हा 42 ठीक आहे डिवाइड बाय 3 ठीक आहे आला थोडासा कन्फ्यूज झालो होतो कारण हे फोन मला जास्त हे करत होते बघा हा इथपर्यंत समजला किती आला तर 3/7 जेडच्या किती आला 3/7 जेडच्या आपण काढू कसं काढलं तर पुन्हा आपण करतो x + y + z बरोबर किती आहे 6 टोटल वर्क आपण 6 मारला कारण हे सतत काम करत आहे टोटल वर्क 6 झाला मग 3 मिळून 2 तासासाठी काम केला आणि 2 मिळून 7 तासासाठी काम केला इथे z बंद झाला याचा अर्थ असा की z 2 तासासाठी होता तर टोटल काम हा 6 त्यांना फिनिश करायचा आहे मग याच्या टोटल वर्क आपण x + y + z चा बंद घेतला तर हा इथे मायनस होईल 6 मधून तर उरला किती 4 ठीक आहे 4 उरला तर इथे 7x + y बरोबर 4 आहे अब गुणाकारामध्ये आहे तिथे जाईल तर डिवाइड होईल तर x + y 4/7 झाला x + y 4/7 झाला तर इथून x + y 4/7 झाला तर मी तुम्हाला म्हटलं की इथून z कसं काढायचं बघा टोटल आपल्या इथे 7 दिसत आहे यांच्या टोटल 7 दिसत आहे त्यापैकी मी आधी पर्सेंटेज मध्ये सांगितलं हा रिझल्ट शो करतो तर x + y म्हणजे 4 झाला तर उरलेला टोटल 7 होता तर z च्या किती असेल 3 असेल पण कोणापैकी 7 पैकी तर z किती निघाला 3/7 निघाला z चा वर्क निघाला 3/7 पण हा 3/7 म्हणजे हा z वर्क करू शकतो पण ह्याला कंप्लीट काम करायचं आहे 6 तासाचा टोटल वर्क आहे 6 त्याला z न करायचं आहे तर z न करायचं आहे तर 3/7 आहे तर 7 डिवाइड मध्ये येईल हा इथे मल्टिप्लाय मध्ये जाईल तर टोटल किती होईल 42/3 तर z द्वारे केलेला काम तर हा किती होईल आपला डिवाइड करू आपण तर किती 14 डेज 14 डेज आपला फायनल आहे क्लियर आहे इथे अजून एक प्रॉब्लेम राहते तो खूप कॉम्प्लिकेटेड जाते तो म्हणजे तिथे आपल्याला डिवाइड करायचे असते त्यांचे पार्ट हां घ्यायचं एलसीएम म्हणजे आपण इथे टोटल वर्क 6 कन्सिडर केलं आणि हा एलसीएम नाही घेतला आपल्याला एलसीएम नाही म्हणतो त्याला आपण काय म्हणतो हा z ची इफिशियन्सी काढलो आपण बघा x + y ची इफिशियन्सी किती निघाली 4/7 निघाली फ्रॅक्शन मध्ये आली फ्रॅक्शन मध्ये म्हणून हा अवघड आहे हे जर त्याने म्हटलेलं असता की 40 आहे x + y 40 आहे आणि x + y + z बरोबर 100 आहे म्हणून त्याची निघली तर उरलेली z मध्ये 3 पार्ट राहतात 3 पार्ट म्हणजे 60 राहतात z चा ठीक आहे तर टोटल वर्क आपण 6 घेतला होती तर z ची इफिशियन्सी 3/7 आहे तर टोटल वर्कला इफिशियन्सी ने डिवाइड करतो तर 6 आणि 7 च्या भागामध्ये मल्टिप्लाय तर किती 42 आणि डिवाइड बाय 3 करू तर टोटल किती 14 डेज कळलं नेक्स्ट प्रश्न घेऊ मॅडम कळलं का ठीक आहे दोन नळ ए आणि बी एक टाकी 12 मिनिटं आणि 16 मिनिटांचा होता दोन्ही नळ एकदम सुरू केले व बी नळ किती वेळानंतर बंद करावा की टाकी 9 मिनिटात करेल ट्राय करा प्रायमरी वर्क मध्ये बघितलं आपण अशा प्रकारचे 12 आणि 16 मिनिटाचे एलसीएम काढून टाका एलसीएम काढा म्हणजे उत्तर येईल इथून टोटल वर्किंग आहे इथून मग दोन्ही नळ एकदम सुरू केले व बी नळ किती वेळानंतर बंद करावे की टाकी 9 मिनिटात भरेल याच्यात अर्थ दडलेला आहे बी ला बंद करण्याची कंडिशन होत आहे तर ए तर चालू राहील ना 9 मिनिटापर्यंत तर ए ला काढून टाका म्हणजे बी ची व्हॅल्यू निघेल सुटला प्रश्न बघा मी सांगतो वेट झाली ये फाइल पाठवून देईन बनवा ठीक आहे तर बघा ए चा जो आहे 12 मिनिटं आहे मग बी चा जो आहे 16 मिनिटाचा आहे तर 12 आणि 16 यांच्या एलसीएम घेऊ आपण किती 48 येईल तर याला डिवाइड करा तर 4 येईल याला डिवाइड करा तर किती 3 याला एवढं म्हणजे बघा इकडे आपला जो मी अजून शॉर्ट मध्ये असं सांगतो तुम्हाला इक्वेशन वर जाऊ नये तुम्ही बोलला टोटल वर्क आहे टोटल वर्क हे जे दिशा मी काढली ना इथपासून इथपर्यंत आपला टोटल वर्क आहे आणि हा बनला आहे 48
एकचा बनलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याची तो कंडिशन काय म्हणत आहे ते लक्षात ठेवा. दोन्ही नळ एकदम सुरू केले आणि ते किती वेळापर्यंत बंद म्हणजे किती केले व बी नळ किती वेळानंतर बंद करावा, बी नळ किती वेळानंतर बंद करावा की टाकी 9 मिनिटात भरेल. म्हणजे टाकी पूर्ण 9 मिनिटात भरल्या पाहिजे. बंद कुणाला करता येतो, बी ला. तर हे तर सुरुवातीपासून सतत चालू आहे ना, हे सुरुवातीपासून सतत चालू आहे, हे सुरुवातीपासून सतत चालू आहे. क्लिअर झाला. तर हे सुरुवातीपासून सतत चालू आहे तर तासाला 4 वाजले, तासाला 4 वाजले आणि त्यांना म्हटलेलं आहे त्यांची जे टाइम ड्युरेशन आहे ते किती आहे 9 मिनिट आहे, 9 मिनिट आहे. तर हे तासाला 4 तासाला गुणिला 9 मिनिटं आपल्याला म्हणजे तासाला नाही मिनिटांमध्ये दिली आहे. ठीक आहे, मिनिट. तर 9 च्या किती झाले 36 झाले 36. तर 36 झाले तर या 36 ला 48 मधून 36 मायनस करा. ए ची व्हॅल्यू आहे, हे 36 मायनस करू आपण तर उरेल किती आपल्याकडे 12 उरेल. हे उरेल किती उरेल आणि हा उरलेला काम जो आहे तो कोणाद्वारे केलेला आहे, बी द्वारे उरलेला काम केलेला आहे 12. तर 12 त्याची इफिशियन्सी किती आहे, एका तासाला एका मिनिटाला 3 आहे. तर 3 ने डिवाइड करू तर टोटल किती निघेल 4 मिनिटासाठी तो सुरू होतो. 4 मिनिटासाठी ऑप्शन 2 4 मिनिटासाठी. क्लियर आहे, 4 मिनिटासाठी येतो. समजला या रिपीट करू बघा, रिपीट करू. प्रश्न तर याच्या अगोदरचा होता थोडा, हे बाकी असेच आहे. ठीक आहे, बघा हे किती आहे बोला पटकन 12 मिनिटं आणि मिनिटांमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, मिनिट. आणि बी किती दिलेला आहे 16 मिनिटं दिलेला आहे. एलसीएम घ्या तर किती निघाला 48 लिटरची गोष्ट लिहिली. ठीक आहे, 48 लिटरची. आता याला डिवाइड कराल तर किती निघेल 4, याला डिवाइड कराल तर किती निघेल 3 लिटर निघाला. मग त्यांना असं म्हटलेलं आहे कंडिशन अभ्यासानं तुम्ही त्यांना म्हटलेलं आहे बी कधी निघेल, कधी बंद होईल, या कामावरनं कधी बंद होईल. बघा दोन्ही सोबत काम करायला लागले तर दोन्ही सोबत केला असतील तर सोबत इथपर्यंत झाला असता, बरोबर आहे. पण त्यांना म्हटलेलं आहे की बी कुठेतरी मधातरी सुटून जाते, तो किती दिवसात किती मिनिटांना जाते तो आपल्याला माहिती करायचा आहे. पण हे जागा इथं कुठे नाही, तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत कामाला येतात. तर हे याच्यात जो ड्युरेशन आहे तो म्हणत आहे ते टाकी 9 मिनिटात भरेल, 9 मिनिटात भरेल. तर ए हा आहे 9 मिनिटं काम करेल, 9 मिनिटापर्यंत काम करेल. आणि हे एका मिनिटाला किती काम करते 4, एका मिनिटाला 4 काम करते. तर 9 चौक किती झाला 36, 9 चौक किती झाला 36 आणि या टोटल वर किती होता 48. तर ए चा आपण मायनस करू, ए ला आपण मायनस करू इथून तर उरेल किती बोला 12. आता 12 उरलेला कोणी केला आहे ए चा झाला आहे 12 कोणला केला आहे बी ला केला आणि बी एका दिवशी किती करते 3. तर 12 करण्यासाठी किती वेळ लागेल 4. तर म्हणून आपण इथे लिहू बी बरोबर 12/3. तर किती येईल उत्तर 4. तो काढला हे फाईल पाठवतो मी तुम्हाला, त्यांना मागून टाकाल आमचे जे होते ना. ठीक आहे, माझे नंबर आहे तिथे हाय पाठवून. ठीक आहे, हाय पाठवून उद्या हो क्लास उद्या फ्रायडे आहे का सॅटरडे नाही ना फ्रायडे आहे उद्या क्लास नाही उद्या क्लासमध्ये तुमची सॅटरडे पर्यंत क्लास सॅटरडेला टेस्ट राहते. सॅटरडे पर्यंत कंटिन्यू तुम्ही डिमांड करा तेव्हा तुम्ही काही बोलतच नाही, कधी येता कधी नाही. आज तुम्ही आल्यावर सुरुवातीला मला स्वतःला राग आला होता की एकट्या मुलीला कसं शिकवून मग मी बसला होतो ना. तुम्ही नाही येत असाल तर मी सरळ म्हणेन ना, कारण माझ्या तिथे क्लास आहेत ना. मग मी इथे एकटा येऊन का स्वतःला असं निराशाजनक का फील करतो नाही का, असं आहे ना. तर तुमच्या समोरच ते 2 कॉल आले ते क्लासेस मला जायला आहे. पण आता जर इकडचं मी आता विचारणार आहोत कधी पण चालून टाका. तुम्ही जर म्हणाल तर ठीक आहे, नाही तर मग मंडेपासून तिकडे आपण स्टार्ट मग इकडे येणार. असं तुम्ही एकदा सुनील सरांसोबत बोलणं करा किंवा मानेसर जे असतील त्यांना बोला तुम्ही की मॅथ्स रेंजिंग हवं का म्हणतील तर आपण कंटिन्यू करू, अदरवाईज स्किप करू. तुमची इच्छा नाही तर मग अर्थच काय केलं जबरदस्ती शिकून. राईट, जे महत्त्वाचे आहे ते करा, तुमच्यावरती विचारा तुम्हाला काय गरज आहे. तुम्हाला खरंच मॅथ्स आणि रिजनिंगची गरज असेल तर डिमांड करा, नाहीतर मग झाला असेल अभ्यास तर दुसरा करा, काही हरकत. पण मी मगाशी सांगितलं तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नका. म्हणजे आपल्याला येते एखादी गोष्ट पण जर कंटिन्युअस स्पीड नसेल, कन्सिस्टन्सी नसेल, रेग्युलॅरिटी नसेल तरी तुम्ही फेल असाल. कारण तुमचे बाहेरी देखाव्यानं तुम्हाला जॉब मिळणार नाही. मगाशी सांगितलं तुम्हाला तुमचे जे कॅरेक्टर असते म्हणजे कॅरेक्टर
पास होईल त्याला सिलेक्शन मिळेल, पोस्ट मिळेल, म्हणून हे लोक एक्झाम देतात. नाहीतर मी असं कितीतरी स्टुडंट पाहिलं खूप टॅलेंटेड पण एक्झाम क्वालिफाय नाही करत. बँकिंगमध्ये खूप काही तुम्हाला एक्झाम्पल एकदम आवसम म्हणजे स्पीड आहे मॅथ्समध्ये आणि रिजनिंगमध्ये, पण फरक कुठे आहे? अभ्यास भरपूर आहे पण त्यांच्यामध्ये डिसिप्लिन नावाची गोष्ट आहे. आज 2 तास अभ्यास करते मग सोडून देते, मला जिथे अभ्यासच करत नाही तर मग कुठे येईल का? मग शेवटी मेन्समध्ये जाते किंवा इंटरव्ह्यूमध्ये जाते, तो म्हणते की हा G20 बद्दल विचारलेला अभ्यासच नाही असला. तर रेग्युलरिटी मेंटेन करणं गरजेचं आहे, कमी अभ्यास पण नीट नाही.